रेल्वेच्या भुयारी मार्गात मुलींना छेडछाडीच्या तक्रारी, शिवसेनेचा रेल रोकोचा इशारा। रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गामध्ये अंधाराचा फायदा घेत काही तरुणांकडून मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या। यामुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दिनकर घेवंदे यांनी रेल्वे प्रशासन व महानगरपालिकेवर टीका करत अंडरपासमध्ये तात्काळ लाईट बसवण्याची मागणी केली आहे आणि आता शिवसेना स्टाईलनं रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांनीही अंडरपासमध्ये प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्यानं भीतीचं वातावरण असल्याचं सांगितले। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हा आहे भुयारी मार्ग जालना रेल्वे स्टेशनचा आणि या भुयारी मार्गातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना खूप खूप त्रास आहे। काल मी या ठिकाणाहून येताना रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान मी आणि माझे मोठे बंधू मधुकरराव हे येत असताना काही या ठिकाणी लेडीज जात होत्या चालत आणि त्या लेडीजला अक्षरशः इथल्या काही मुलांनी त्यांना छेडखानी करत होते। कारण असं आहे की ह्या बाजूलाही लाईट नाहीत आणि समोरच्या बाजूला सुद्धा लाईट नाही। मी महानगरपालिकेला वारंवार तक्रार दिलेली आहे की या ठिकाणी लाईट बसवा किंवा या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इंजिनियरला सुद्धा वारंवार सांगत गेलेलो आहे की या ठिकाणी लाईट बसवा। येणाऱ्या काळात मी आता आयुक्त मॅडम माननीय अंजली शर्मा यांना सुद्धा भेट देऊन आलो। संबंधित त्या अधिकारी आहेत गावंडे मॅडम इलेक्ट्रिकच्या, त्यांनी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। हा पाठपुरावा नांदेडला केलेला आहे, परंतु नांदेडच्या विभागातून आजपर्यंत कुठलाही या संबंधित काहीही आम्हाला पत्र आलेले नाही। मॅडमनं सांगितलेलं आहे या ठिकाणी 4-8 दिवसामध्ये, आयुक्त मॅडमनी सांगितलं 4-8 दिवसामध्ये मी तुम्हाला लाईट देते आणि या ठिकाणी लाईट बसतील, अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। परंतु रेल्वेच्या प्रशासनाने जर महानगरपालिकेला आम्हाला सहकार्य केले नाही तर या ठिकाणी मी रेल्वे रोको आंदोलन करणार आहे। हाच शब्द मी माननीय आमदार, आमचे लाडके आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांना सुद्धा आज मी सांगितलेलं आहे। मी दिनकर घेवंदे, शिवसेना प्रमुख विधानसभा।